धन्यवाद. लायन ग्रुपचं इथे सहर्ष स्वागत करत आहोत. एका लायनची एंट्री होताना आपण पाहतोय त्यांचे सर्व सहकारी यांचं आम्ही आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद साहेब, आपण इथपर्यंत आलात यासाठी आपले सर्वांचं पूर्ण ग्रुपचं मी आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या आयोजक कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत करत आहेत. एक मोठा मान सन्मान आपल्या येण्याने इथे आम्हाला प्राप्त झालेला आहे. तरी विनंती असेल कृपया आपण या सर्वांनी स्टेजकडे यायचं आहे. धन्यवाद. लायन ग्रुप महाराष्ट्र यांच्या सर्व टीमचं मी इथे स्वागत करतो. येस, साहेबांना विनंती असेल की आपण फोर व्हीलर त्या बाजूने जे कोणी ड्रायव्हर असतील त्यांना त्या बाजूने थोडं बाहेर, कारण सेमीफायनल चालू आहे आपला. आपण सर्वांनी मॅचचा आनंद घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो. यस, धन्यवाद डीजे मास्टर. काही दमदार एंट्री होती लायन ग्रुप महाराष्ट्राची. निश्चितच यानंतर सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल, या सेमीफायनलच्या सामन्याचा हाच सेमीफायनल आहे. या सामन्याचा आपण कृपया आनंद घ्यावा. माडपाई माडप हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. पंचांना विनंती असेल की यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओव्हर टू यू चेतन पिरकड सर. थँक्यू. आलेल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करत आहोत. होईल मॅचला सुरुवात. एका साईडला आपण पाहतोय यशलोक आणि तन्वी तनाक्षी 11 या दोन टीमच्या माध्यमातून हा महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय ते आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. स्पर्धेचे आयोजक मुख्य आयोजक पाहिले तर विष्णू खेर साहेब, प्रकाश पवार, महादेवजी पिरकड आणि शरद वाघे तसे त्यांची संपूर्ण टीम
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात आणि स्पर्धा यशस्वीरित्या आतापर्यंत पार पाडली जाते. आजचा मेगा फायनलचा दिवस, महत्वाची मॅच, सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल हुक करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पहिला मात्र निर्धाव बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर मोतीराम शेठ साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोक ठोक छाती ठोक आसमानी टोला, चेंडू झालाय गुटीचा गोळा. या बॉल वरती आलाय षटकार. थँक्यू डीजे. 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. स्क्वेअर बॉल लेग स्टंपला चेंडूने वळण घेतला. पंचांनी आमच्याकडे वळला आणि सांगितला की खराब लाईन वरती हा चेंडू फेकलाय, एक धाव ऍड होईल. एक धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. एका साईडला प्रशांत आणि अजयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. सोयल हा बॉल प्रकाशचा ना इधर देखा ना उधर देखा, सीधा गेंद को देखा और ठोक डाला. तर नितीन पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आतापर्यंत 2 षटकार ठोकले, 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13 हा सुद्धा बॉल हवेमध्ये, चेंडू असेल, चेंडू मात्र 6 धावीसाठी आउट ऑफ द पार्क. याही बॉलवरती आलाय षटकार. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकण्यात यशस्वी ठरलेत ते प्रशांत पवार. हे फलंदाज प्रयत्नाचे बीज पेरले, यशाचा वृक्ष बहरला आणि त्याचा गोडवा चाखत असताना संपूर्ण आयोजक टीम आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा आणि क्रिकेटच्या प्रेमात पाडणारा हा जबरदस्त फटका प्रशांत पवारच्या बॅटमधनं आलेला, दहशत आणि दरारा निर्माण करणारा हा चौकार. ठोक डीजे. अजून एक फटका. या क्षणाला फटका तर फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात. पकडलाय झेल, संपवलाय प्रशांतचा खेळ, नाही बसणार. धावसंख्येला मेल. काय चाललंय मित्रांनो क्रिकेटचा हा शानदार खेळ. ठोक डीजे.
मोतीराम शेठ ठोंबरे आणि सुधीर शेठ ठोंबरे यांचं, पप्पू शेठ विचारे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आजच्या जेवणाचं अन्नदानाचं महत्वाचं कार्य आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. अन्नदाता सुखी भव या उक्तीप्रमाणे समस्त क्रीडा रसिक कांच्या वतीने आपणास उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा साहेब. आयोजक कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. आपल्या येण्याने निश्चित जे एक मोठं पाठबळ मिळालंय समस्त आदिवासी बांधवांना, त्याला तोड नाही. थँक्यू. हा बॉल मात्र स्क्वेअर घोषित केलाय. एक धाव ऍड होईल आणि सांघिक धावसंख्या 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिला तर राजाच्या माध्यमातून सुद्धा एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कृपया समोरची जी लहान मुलं आहेत त्यांनी खाली बसलात तरी चालेल, पाहुण्यांना डिस्टर्बन्स येणार नाही. एका बाजूला एका कोपऱ्यात आपण राहा. समोर पाहुणे आहेत आपले सन्माननीय जे या मॅचचा आनंद घेत आहेत. आदरणीय रायगड प्रीमियर लीगचं ओपन सत्र मंगेशदादा वाकडीकर यांच्या खंद्या पाठबळावर गेली सत्र आपण खूप पाहतोय. काय दिमागदार निश्चितच दादा. आपल्या रायगड प्रीमियर लीगच्या सत्रामध्ये सुद्धा आदिवासी खेळाडूंना खूप मोठी संधी देता आपण, त्यांच्या प्रतिभेस वाव देता. मग शुभम नाईक असेल, रोशन पवार असेल, अजय भस्मा असतील, आमच्या कर्जतचा हिरा मोहन पारधी असेल, या सर्वांना आपण आपलं एक जबरदस्त व्यासपीठ दिले आणि त्याद्वारे व्यावसायिक क्रिकेटपटू तयार होण्याचं जे आदिवासी खेळाडूंचं स्वप्न आहे त्या स्वप्नापर्यंत ही मुलं सुद्धा निश्चितच वाटचाल करत आहेत. यामध्ये खरा म्हणजे आपले आदिवासी रायगड प्रीमियर लीग सोबतच नाही तर ओपनच्या रायगड प्रीमियर लीगचा खूप मोठा वाटा आहे, जेणेकरून या खेळाडूंना जो काही एक्सपोजर मिळत आहे, जे काही चांगले चांगले स्पॉन्सर्स असतात, त्यांची जे काही तिथे त्यांच्यावर नजर पडत आहे आणि त्याद्वारे ही मुलं रायगड जिल्ह्यातच नाही तर हल्ली जळगाव, भुसावळ या ठिकाणी जाऊन सुद्धा आमची पोरं नाव कमवत आहेत. यामुळे आपल्या रायगड प्रीमियर लीगचा आणि मंगेशदादा वाकडीकर यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे मी स्वतः DN पवार, अध्यक्ष कर्जत तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन, आपलं सहर्ष आभार व्यक्त करतो. थँक्यू. आलेल्या सर्वच मान्यवरांचं आणि क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती आहेत अजय. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केली मैदानाच्या आतमध्ये, 10 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा विकेट आपल्या नावावरती आणि आपल्या टीमला मिळवून देत असताना दुधारी तलवारचा वापर
अपयश येते, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि इथून मात्र 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. काय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या मैदानावरती उपस्थित आहेत. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे पर्व दुसरं आहे. इथे मात्र चेंडू फक्त हवेमध्ये असेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात, पकडला जाईल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. धावा आपण धावफलकावरती पाहतोय. दमदार शानदार सुरुवात केली इथून या फलंदाजाने, परंतु शेवट गोड करावा लागेल. नवीन फलंदाज विनायक आणि त्याच्या समोर अजयला आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण किशोर या गोलंदाजाला पाहतोय. हे षटक मात्र चांगले टाकावा लागेल, योग्य टप्प्यावरती चेंडू टाकावा लागेल, नाहीतर एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल नक्कीच हे दोन फलंदाज करतात. यावेळेस फक्त आणि फक्त बॅट चालवण्याचं कार्य झालं, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि इथून डॉट बॉलची सांगता गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावली जाईल ती 33 या आकड्यावरती. पहिला चेंडू अगदी या गोलंदाजाने समोर फेकला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा. फुलटॉस बॉल, सिपचा फटका, चेंडू एक टप्पा अखेरीस सीमा पार, या बॉल वरती आलाय चौकार. ठोक डीजे. या गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर अलिबाग वरनं आलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किशोर. ते सर्रार चेंडू होता, अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला ढकलला आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 39 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी अलिबाग वरनं आलेला हा गोलंदाज किशोरला आपण या मैदानावरती पाहतोय, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. कारण 2 षटकांचा जर विचार केला तर 33 धावा धावफलकावरती होत्या, परंतु किशोर गोलंदाजी मार्कवरती आले आणि आतापर्यंत 3 चेंडूची फेकी केले आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ब्लॉक होरचा वापर, उत्तर नाहीये, प्रश्न विचारला आहे गोलंदाजाने. आता मात्र उत्तर शोधावं लागेल आणि पुढच्या बॉल वरती मात्र विनायक या फलंदाजाला उत्तर द्यावं लागेल ते गोलंदाजाला. या क्षणाला लो फुल टॉस बॉल पुन्हा एकदा जमिनीच्या मदतीने केले. तिथे अजय क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळेल. 40 धावा आता धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी, दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळून देत नाहीयेत. असा एकही चेंडू या गोलंदाजाने आपल्या भात्यामधून फेकला नाहीये की त्या चेंडूवरती मोठा फटका येईल. आणि हे दोन्ही फलंदाज खराब चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, पण एकही चेंडू खराब या गोलंदाजाने फेकला नाहीये. समोर फटका खेचलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज धावबाद.
आहे त्यामुळे निश्चितच आपण स्पीडअप करायचं आहे यानंतर गेमसाठी. यानंतर मेगा फायनल रंगणार आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय यशलोक गराडा यांच्याकडून अजय आणि किशोर. धन्यवाद डीजे मास्टर. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज साठी वाईज कंपनीची LED आदरणीय मंगेशदादा वाकडीकर यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. निश्चितच बरेच खेळाडू यामध्ये स्पर्धेत आहेत. निश्चितच 2-3 खेळाडू तर खूपच पुढे गेलेत की थँक्यू डीजे. मॅचला होईल स्टार्ट. 18 बॉल आणि कराव्या लागतील त्या 42 धावा. महत्वाची मॅच. ही मॅच जो जिंकेल तो नक्कीच फायनल खेळण्यासाठी पात्र असेल. समोर फलंदाज अजयला आपण पाहतोय. शफल होऊन खेळलेला फटका इथून येतो या बॉल वरती. बिग 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 हिट. हा बॉल फेर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट करत असताना अजय भस्माला आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरना ठोकलेला दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. आम्ही या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठीच उतरलो आहोत हे सांगणारा तो फटका होता. अजय भस्माच्या बॅट मधनं आलेला पहिला दर्जेदार आणि धमाकेदार षटकार आपण पाहिला. गोलंदाजावरती इथून मात्र दडपण निर्माण झालंय. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर गणपतजी वारगडा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथून मात्र एक धाव कंप्लीट. एक धावेच्या बरोबरीने 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम मात्र संघर्ष करतील याच्यात मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही टीमला खेळायचे इथून आदिवासी रायगड प्रीमियर लीगची मेगा फायनल आणि ती फायनल खेळण्यासाठी चाललेले हे प्रयत्न संघर्ष पाहायला मिळतात. इथून मात्र फटका आपण पाहू शकाल. एक टप्पा अखेरीस लॉंग ऑनला बीट करून चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. या बॉल वरती आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने सांघिक धाव संख्या 11 या आकड्यावरती ठोक डीजे. थँक्यू डीजे. तुम्ही चालणं चालू करा मित्रांनो. तुम्हाला वाटा या आपोआपच सापडत जातील आणि तोच प्रयत्न या 2 फलंदाजांचा. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा. 30 यार्ड सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण. एक धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज मात्र चांगली कामगिरी करतात. एका साईडला अजय भस्माला आपण पाहतोय. एका साईडने आपण किशोरला पाहतोय जो अलिबाग वरना ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आले आहे. त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती विजयला आपण पाहतोय ज्याने 4 चेंडूची फेकी केले मित्रांनो आणि 12 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. 42 धावांचा बचाव करत असताना गोलंदाज अजयला आपण पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुढे सरसावला होता. लाईन पाहिली पंचांनी चेक केली आणि सांगितले की मात्र खराब लाईन वरती टाकलेला हा बॉल आहे. इथून
व्हाईट बॉलची सांगता 13 धावा फलकावरती ऍड झाल्या. 13 धावा धाव फलकावरती गोलंदाजी मार्क वरती विजयला आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. 30 तराने फटका अगदी जमिनीला आग लावत चेंडू चाललाय सीमा रेषा पार या बॉल वरती आलाय चौकार. थँक्यू थँक्यू. आतापर्यंत धावफलकावरती आपण 17 धावा पाहतोय. 17 आणि गोलंदाजावरती आहे खतरा. फुल टॉस बॉल ना इधर देखा ना उधर देखा सीधा मैदान में देखा. और थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 19 धावेची गरज असेल. सौ उषाताई पारधी नेरल ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच मॅडम यांचं या मंचावरती शुभ आगमन झालंय. त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत. आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती आपण 23 धावा पाहतोय. येणाऱ्या असतील 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये कराव्या लागतील त्या 18 धावा. 19 धावा. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. हरतो जो कारणे सांगतो आणि जिंकतो तो जो प्रयत्न करतो. इथून दोन्ही टीमला प्रयत्न करावे लागतील तरच ही मॅच तुम्ही जिंकू शकता. शक्य आणि अशक्य या जगात मित्रांनो काहीच नसतो. तुम्ही फक्त प्रयत्न करायचे असतात. खोलवरचा टप्पा. इथून मात्र डीपला क्षेत्ररक्षक थोडासा खराब. चेंडू मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. 3 धावा तर पूर्ण. चौथ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? पण 3 धावा या पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक धावेला मित्रांनो किंमत असे क्रिकेटमध्ये. चुकीला माफी नसे क्रिकेटमध्ये. एका धावेने तुम्ही परास्त होता. एका धावेला लाख मोलाची किंमत असे. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉलची सांगता. जर सरळ बॅटने मित्रांनो तुम्हाला धावा येतात ना तर आडवी बॅट चालवण्याचा काहीच गरज नसते. तुमच्या सरळ बॅटने धावा येतात. चांगले बॅटिंग मैदानात होते परंतु अति घाई नेहमी संकटात घेऊन जात असते मित्रांनो. अजयची फलंदाजी चांगली होते. 5 बॉल मध्ये 17 धावा केल्यात परंतु रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. शफल होऊन खेळलेला हा फटका. एक टप्पा अखेरीस फाईन क्षेत्र कव्हर करत असताना चेंडू होईल फरार. या बॉल वरती येतोय चौकार. चेतन एवढ्या धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करत असताना जी सुरुवातीची गरज होती ते सुरुवात झालेली आहे. निश्चितच बॅकफुटवर पूर्णपणे ढकललंय सानवी तनिष्का मोहपाडा या संघाला. येणारे 11 चेंडू काही धावांची गरज. 9 चेंडू आणि 12 धावेची गरज. मौसम है सुहाना हर कोई आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग का दीवाना. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळते ते आयोजकांच्या माध्यमातून. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता 32 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय मैदानाच्या आतमध्ये. देवीदास या गोलंदाजाला आपण पाहतोय. मित्रांनो तुमचा जर स्वतःवरती विश्वास असेल ना तर दस्तर खुद्द ब्रह्मविधाता सुद्धा तुमचा पराभव करू शकत नाहीये. तुम्हाला रोखू शकत नाहीये. हे सांगत असताना अजय भस्मा या मैदानावरती ठोकतोय आणि ठोकतोय चौकार. बहुतेक यशलोक गराडा आणि माडपाई माडप अशीच रंगताना सध्या तरी दिसते. बट क्रिकेट इज द गेम ऑफ अनफॉर्च्युनेट. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. परंतु जे काही आपण पाहतोय
थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी मित्रांनो पोटात आग पेटती असावी लागते आणि यशासाठी तुम्ही भुकेलेला असला पाहिजेत आणि तेच यशासाठी भुकेलेला आपण पाहतोय. अजय भस्मा ठोकतोय अजून एक दर्जेदार चौकार. ठोक डीजे. अजूनही 2 धावेची गरज असेल. येणारे 6 चेंडू आणि मात्र 2 धावांची गरज. परंतु हे 6 दिवसाचं सत्र, या 6 दिवसाच्या सत्रामध्ये माझ्या या पूर्ण टीमची 6 महिन्याची मेहनत आहे आणि हे जे चित्र आपण पाहतो हे चित्र सहजासहजी दिसलेलं नाही. हे चित्र पाहत असताना या चित्र जे सध्या दिसतंय आपल्याला एवढं भारत असतं एवढं निश्चितच आदिवासी क्रिकेटमध्ये आयोजन होत नाही. परंतु ज्यांच्या खंद्या पाठबळाच्या जीवावर हे आयोजन झालेलं आहे ते आमचे आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे. त्यांच्या सन्माननीय व्यक्तिमत्व जे आहे त्यांच्या भारदस्त जबाबदारीने त्यांनी आम्हाला जे पाठबळ दिलंय त्याद्वारे हे आपण सर्व चित्र पाहतोय. त्यामुळे निश्चितच हे सर्व जे आपण पाहतोय हा सर्व जो आनंद या क्रीडा रसिकांना मिळतोय, समस्त आदिवासी क्रिकेटपटूंना हे जे व्यासपीठ मिळतंय त्यामध्ये साहेब आपला वाटा सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे इतर कोणाही पेक्षा आपले जे नेतृत्व गुण आहेत त्या नेतृत्व गुणाला आम्ही सलाम करतो. थँक्यू मित्रांनो. प्रत्येक दिवस येतो प्रत्येक दिवस जातो, प्रत्येक दिवस येतो प्रत्येक दिवस जातो, पण मैदानात आलेल्या प्रेक्षकांना असा आणि असा सामना पाहायचा असतो. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. 6 बॉल आणि 2 धावीची गरज. इथून मात्र हा विजय फटका, लावलेला डीजे, सजलेला मंडप आणि क्रिकेट मधला विजय तुम्हाला नाचवून आणि नाचवूनच जातो.